साक्षी शहरात परत गेली, पण अमोलच्या आयुष्यात ती निघून गेली नव्हती. तिच्या जाण्यानंतरही शेत तसंच होतं. ऊसाची पानं तसंच सळसळत होती. पण प्रत्येक संध्याकाळी त्या वाऱ्यात त्याला तिचा श्वास जाणवायचा. ती नसतानासुद्धा तिची उपस्थिती होती. सकाळी शेतात काम करताना तिचं हसू आठवायचं आणि पाणी सोडताना तिचे शब्द कानात घुमायचे. आणि संध्याकाळी सूर्य मावळताना तिच्या नजरेतला तो लाजरा भाव पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर यायचा. प्रेम कधी फक्त समोर असण्यात नसतो, कधीकधी ते आठवणीत जास्त गडद होतं. साक्षी शहरात असली तरी रोज रात्री तिचा फोन यायचा. सुरुवातीला बोलणं साधं होतं, पण हळूहळू आवाजातली ओढ वाढू लागली. ती म्हणायची, गाव आठवतं, आणि अमोल शांतपणे उत्तर द्यायचा, इथे सगळं तुझ्यासारखं वाटतं. त्या वाक्यातून दोघांनाही समजायचं की ते एकमेकांना किती मिस करत आहेत. काही आठवड्यांनी साक्षी पुन्हा गावात आली. यावेळी तिचं चालणं बदललेलं होतं. पाय थेट शेताच्या वाटेने वळले. अमोल दूरवर दिसतानाच तिचं मन धडधडू लागलं. त्यानेही तिला पाहिलं आणि नकळत हसला. शब्द नको होते, दोघं जवळ आले. इतके दिवस साठवलेली ओढ त्या क्षणी त्यांच्या नजरेतून वाहू लागली. साक्षीने हळूच त्याचा हात धरला. त्या स्पर्शात आधीपेक्षा जास्त जिव्हाळा होता. अमोलने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिथे प्रेम होतं, विश्वास होता आणि थोडीशी भीतीही होती. परत आलेस, तो म्हणाला. इथेच आहे माझं मन, ती म्हणाली. शेत पुन्हा साक्षीदार झालं. त्या दिवसानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. कधी नदीकाठी बसून पाय पाण्यात सोडायचे, कधी संध्याकाळी शेताच्या कड्याला उभं राहून सूर्यास्त पाहायचा. जवळीक वाढत होती, पण दोघंही घाई करत नव्हते. स्पर्श थोडा अधिक ओळखीचा झाला होता. कधी तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसावायचं, कधी त्याचा हात तिच्या कमरेभोवती अलगद फिरायचा. त्या स्पर्शात सुरक्षितता होती, मालकी नव्हती. साक्षीला जाणवत होतं की अमोल तिला जपतोय, आणि अमोलला कळत होतं की साक्षी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवते. प्रेम जेव्हा अशा पातळीवर पोहोचतं तेव्हा शब्द कमी पडतात. एकदा संध्याकाळी पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे दोघं शेताच्या आडोशात थांबले. थेंब जोरात पडत होते. साक्षीचे केस ओले झाले. अमोलने नकळत तिच्या केसांमधून पाणी झटकलं. तिच्या डोळ्यात तो पाहत राहिला. तो क्षण लांबला. साक्षीने हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याला तिच्या हाताचा उबदार स्पर्श जाणवला. त्या क्षणी त्याने तिला जवळ ओढलं. मिठी घट्ट होती, पण हलकीसुद्धा. तिचा श्वास वेगवान झाला. पावसाचा आवाज आणि हृदयाचे ठोके एकत्र झाले. त्या मिठीत काहीही घाई नव्हती, फक्त स्वीकार होता. प्रेम कधी शरीरातून व्यक्त होत, पण त्याआधी मनाची तयारी असते. ती तयारी त्या दोघांतून पूर्ण झाली होती. तिच्या हाताचा साक्षी काही दिवसांनी परत शहरात गेली. पण यावेळी अंतर कमी वाटत होतं, कारण दोघांनाही खात्री होती. फोनवर बोलताना आवाजात हसू जास्त होतं. कधी ती म्हणायची, तू माझ्या स्वप्नात येतोस, आणि अमोल हसून म्हणायचा, तू तर माझ्या जागेपणीच आहेस. दिवस जात होते. प्रेम अधिक सखोल होत होतं. पण आयुष्य प्रश्न विचारायला सांगतो. साक्षीच्या घरच्यांना तिच्यासाठी शहरात नोकरी, स्थिर आयुष्य हवं होतं. अमोलचं आयुष्य गावाशी बांधलेलं होतं. त्या विचाराने साक्षी अस्वस्थ व्हायची. अमोलला हे जाणवत होतं, पण तो जबरदस्ती करत नव्हता. एकदा साक्षीने विचारलं, आपण पुढे काय करणार? अमोलने शांतपणे उत्तर दिलं, आपण एकमेकांना सोडणार नाही, बाकी वाट सापडेल. त्या एका वाक्यात तिच्या डोळ्यात पाणी आलं. एक दिवस साक्षीने ठरवलं. ती गावात आली आणि थेट शेतात गेली. अमोल तिथेच होता. तिने त्याचा हातात हात धरला आणि म्हणाली, मला शहर सोडायला भीती वाटते, पण तुला सोडायला नाही. अमोल काही बोलला नाही. त्याने फक्त तिला मिठीत घेतलं. त्या मिठीत तिच्या भीती विरघळल्या. प्रेम म्हणजे सगळं सोडून देणं नसतं,
तर योग्य ते निवडणं असतं. साक्षीने तिचं आयुष्य नव्याने मांडायचं ठरवलं. शहर आणि गाव यांच्यात पूल बांधायचं ठरवलं. आजही त्या शेतात सूर्य मावळतो, उसाची पानं सडसडतात. पण आता त्या शेतात फक्त आठवणी नाहीत, तर एक सुरू झालेलं आयुष्य आहे. साक्षी आणि अमोलचं काही प्रेमकथा मोठ्या शब्दात लिहिल्या जात नाहीत, त्या हळूहळू जगल्या जातात. शेतातल्या पहिल्या नजरेपासून सुरू झालेलं हे प्रेम आजही तसं जिवंत आहे, शांत, सखोल आणि खरं. तर मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.